नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चंद्रपूर शहरातील नवजात बालक विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात SITची स्थापना करावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. भाजप महिला आघाडीने दिलेल्या निवेदनात अटक करण्यात आलेल्या महिलांनी यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे इतर शहरापर्यंत पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तपासाची व्याप्ती वाढवून SIT मार्फत निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच आरोपी महिलांना अधिक काळ पोलीस कोठडी मिळावी, जेणेकरून या बेकायदेशीर व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती समोर येईल आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तीवरही कठोर कारवाई करता येईल अशी अपेक्षा भाजप महिला आघाडीने व्यक्त केली. यावेळी नगरसेविका सुनीता जयस्वाल, नगरसेवक रवी लोणकर, नम्रता आचार्य ठेमसकर, शीला चव्हाण, माया उईके, मुग्धा खाडे, मनीषा महातो, समिस्ता फारुकी, हिना शेख आणि जयश्री आत्राम उपस्थित होत्या. प्रतिनिधी राजेश एसेकर सोबत बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद. भारतीय जनता पक्षाच्याच काही कार्यकर्ते आहेत, त्या मानवी तस्करीमध्ये त्यांचा सहभाग आढळून आलेला आहे आणि पक्ष कोणताही असला तरी कायद्यासमोर सगळे समान आहे असं आम्हाला आमचे जे नेते माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलं. आणि त्यामुळे ते कुठल्या पक्षाचे आहे यापेक्षा त्यांनी गुन्हा कोणता केलेला आहे हे महत्त्वाचं असल्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पक्षाकडून माननीय SP साहेबांना भेटायला आलो आणि या गुन्ह्यामागचे खरे सूत्रधार कोण आहे आणि यापूर्वी सुद्धा या महिलांनी अशा पद्धतीचं रॅकेट चालवलं आहे का, अशा पद्धतीचे गुन्हे त्यांनी याआधी केलेले आहेत का आणि या गुन्ह्यासोबतच आणखी काही गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे का, अशा पद्धतीची चौकशी SP साहेबांनी करावी ही विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. त्याचसोबत माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे SP साहेबांच्या माध्यमातून आम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे की या सर्व हे जे प्रकरण आहे हे जेवढं सोपं दिसतंय तेवढं नसून हे अतिशय मोठं प्रकरण आहे, म्हणून SITची मागणी आम्ही SP साहेबांकडे केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्याने बघून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून चंद्रपूरमधील महिलेला, पीडित महिलेला न्याय देतील. त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती त्यांनी ज्या पद्धतीने हाताळली आहे ती स्थिती इथे सुद्धा ते उत्तम रीतीने हाताळतील हा मला विश्वास आहे. धन्यवाद.